You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात. आता ही लढाई मराठ्यांनी जिंकत आणली. आपली ही सभा नाहीये, ही सूचना व्यासपीठाने सगळ्यांना सांगितलं होतं. काहीतरी सभा फेगालेले नाही, कारण ही सूचना व्यासपीठे आपल्याला आंदोलनाच्या बाबतची सूचना काय. खाली बसा, बसा खाली, खाली बसा, खाली बसा. आरक्षणाला विरोध असल्यासारखं वागू नका. आणि तुम्ही कशाला करायला, कसं काय तुमचं काय काम आहे, कसं काय सगळ्यांनी एकच शब्द मराठीतला, बसा खाली. मला काय हिंदी बोलता येत नाही, त्यामुळे हिंदी सांगितलं असतं. नाही जमत काम. तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं. आरक्षण मिळून हे ग्राउंडच भरायचा. या ग्राउंडवर उभा राहायला लागणार पाहिजे. एवढ्या ताकदीने आता मराठ्यांनी इथे ही सूचना सभा आहे. आता ग्राउंड आमच्या घरा कोण लावलं तर काल ग्राउंड एकीकडून गाडी कोणाचीच कोणाला मिळाला कोण करू. त्यामुळे ह्या ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला सोयी लागत पटकन दिसतो. बघायचं नाही आरक्षण मिळालं. मराठीला वाटत नाही गेलं पाहिजे कोणी. आता नदी लागत नाही. बरेच जण येऊन करंजीच्या घाटात किती खेळ बघायला. त्याला शेवटी लोड आला मोदीमध्ये. ते मला चला घरी जाऊन त्याला थंडी वाजायला. पहिला लोट मोदीला, दुसरा आला, दुसरा मोदीला, परत तिसरा आला. ते मग झाडाच्या कुटुंब घरी किती घेतो आणखी. ते मला लांब दिसतो पातळीच्या मागे होती. मला मग चल घरी. दोघं घरी गेले, लाकडं आणले, शेकत बस. आम्ही त्याला कमी शेकत होती. मला पहिली उतरली. मग मराठ्याचं काचकात कसं आहे, किती गाड्या टाकायला ते समोरच्याला बघा होतो. पण आपण नका टाकू बरं का, आपल्याला वाटलं झालं त्याला टाकून नका टाकायची. अंतिम टप्प्यात आई म्हणाले काय लढाई अंतिम टप्प्यात आल्या. आता निघालो आपण मुंबईला. पर्याय नाही. सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे, कारण ते मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण जबरदस्तीने किंवा दादागिरीनं धमकीने मराठा मागत नाही. मराठ्यांच्या 54 लाख नोंदी सापडल्यात आरक्षणात असलेल्या. आतापर्यंत या नोंदी कोणाच्या सापडल्या नाही.
एक बीड जिल्ह्यातलं असं गाव आहे, त्या गावात एका नोंदीवर 250 प्रमाणपत्र मिळाले एकाच मध्ये. आणि त्यांच्या गावात लोक 250 गावी होत पुढे एका नोंदीवर पुढे घेतले. मग आपल्या तर 54 लाख मिळाले. केंद्रातलं जे आरक्षण राज्यातलं जे आरक्षण तर एकही जण 10-12 जण फरफड करतात. वर्ष काय घेतो वर्ष राज्यात फायदा होईल. फक्त आपल्या लेकराला केंद्रीय कॉलेज मिळतील, केंद्रातल्या नोकऱ्या पण मिळतील, आपले IPS IAS दर्जाचे अधिकारी होतील. आरक्षण पण कशाला घेतो मग टिकणार आरक्षण. 54 लाख मध्ये मिळालं. 54 लाखात जर पत्र दिलं ना मराठा शिल्लक राहत नाही. काही सगळ्या परिवाराला द्यायचे. त्याच्यात 5-5 जरी म्हणलं काय काळ तरी 54 ला 5 नाही गुणिले तरी 2-2.5 कोटी होते. गणित मला येत नाही पण तरी तुम्हाला जुळत आठवत बघा. आणि त्याच्यात आपण सगळे सोयरे घेतले. मग तर आपलं पेट नगर पुसून निघालं तर सगळ्या गुन्ह्यात येईल तरी महाराष्ट्र नाही. पश्चिम महाराष्ट्रात पाहुणे, मराठवाड्यात पाहुणे, मुंबईत पाहुणे, कोकणात पाहुणे, त्याच्यावर कोणी कोणाला द्यायचे. पण लेता आठवून बसून मला तुमची निघाला म्हणता मी नसतो देत तुला असं माझा करू. तुम्हाला काय करता नाही धरायला तुम्ही लेच खोलीचे लोक आहेत. बस 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 बाबा तुमच्या नात्यावर होईल. तो लोक याचे ताजा आम्हाला कशाला लोक कळायला लागले. आता आमच्या अशी फजिती एक सरकार ही कोणती ओबीसीचा एकच नेता बागाला ठेवलं ना त्याला तुमच्या ताकदीवर त्याला थोड्याच दिवसात बजेट टाकलेले कालच खायला होणार. बोलणार 2-3 दिवस झाले त्याला वाटतं बोलावं तरी ओबीसी चालली तर नाही बोलावं तरी ओबीसी चालली. त्याला वाटत होतं मराठी ओबीसीतच नाही आले पाहिजे. गेले ना तुला काही कळत होतं नाही. तो म्हणतो मी आत नाही म्हणणार आज जाऊन बाहेर आलं तुला लोटायचं बाहेर काढल्या जाता. त्याला वाटायचं मी लय मोठा आहे एवढं बारकोस होते मी. त्याला वाटलं हे किती गेला अर्धी भाकर खाता का उरलं नाही. त्यांच्या भाकरी पण झाल्या त्यांच्या टोपल्यात करण्याला ते मोठं खायला नाही बरं दिसते. आपला कष्टात तसा असतो. तुम्ही टेबल बघा नाही अरे तुमच्या नगर जिल्ह्यात टेबल आहेत का नाही असं नंतर दमका नुसते आंतरवाडी सगळे सरकार बैठका घ्यायला लागलं. तुमचा आवाज आहे का ना त्यांना सांगितलं माझं येत नसतं म्हणलं मी आता मोकळा कारण मी बोललं तरच करीत असतो. मला उलट उपस्थित करून करायचं सवय पहिल्यापासून. लोक जर म्हणजे आरक्षण मिळत नाही मिळत असतो मग कसं काय मिळत बघत असते. मला उलट कुठं करायचं सवय. मराठ्यांना मात्र मानावं लागलं. बोलता बोलता ध्यानातून जाईल म्हणून अगोदर एक स्तुती करतो. हिंगोली जिल्ह्यातले पोर आहेत आपल्यासोबत स्वयंसेवक म्हणून असे एक काम करते ते पोर. ते एका लोक लोटायला आले ना रस्ता झाला पाहिजे. खरं सांगता ना तुम्हाला 4था दिवस अशी गर्दी होती. ते पोरं जर मध्ये घुसले ना रस्ताच करते. पुढे शिकले पुढं नाही ते दंडर नाही. आमच्या पोराला डबलू जर ते मध्ये हिंगोली पगार कुर्सी घेत. मराठा समाजानं ही लढाई आता जिंकली होता. आता थोडी राहील. मराठा समाजाला दाद द्यावा लागला आणि मराठा समाजाला मार काही द्यावा लागतो.
माझ्या मायबाप मराठा समाजाला खूप अपमानास्पद बोललं जायचं. ही जात कधीच एक येत नाही, कधीच. परंतु माझ्या मराठा समाजाने एका फटक्यात 2 कामं केली. मराठा जाताही एकत्र आली आणि आरक्षणही ओबीसीमध्ये घेतलं. मराठा समाजानं ताकद कशी पाठीशी उभा करायची, पाठबळ कसं द्यायचं, याबाबतही मराठा मग तुम्हाला परवाचं एकच उदाहरण सांगतो. 4.5 महिने झाले आंदोलन सुरू आहे. थंडी वगैरे लागली का? मला कळत नाही, त्यांनी मला काय होत काही होत नाही. थंडी नाही कळलं खाल्लं तरी पचत आहे मला. मी पाठवत खातो तरी पचत आहे मला. आमच्या गाडीतले 10 वाजता टोपलं सापडायला सुरू केलं. ते म्हणजे आपलं घ्या करून गेला का वापस होते. आरक्षण सोडून म्हणतो तर मग घरात आलं. त्याचा फार 2 ते 3 तर झाला ते त्याला काय सुचा नाही. तर हे मग बसल्या हळूच काहीतरी बोलत येत नाही. माझ्या जवळ जाणार हे मग सगळी करा कळावी. त्या आरक्षणाच्या मागची येतच लिप आरक्षणाच्या मागचे आणल्यात नाही पुढं. ते म्हणतो ते ओबीसी देऊन देणार नाही. आम्ही असे किती घर बघितले, किती वाटा लावले. त्याला मी 29 ऑगस्टला शब्द दिला. त्याला पाचारा पिचारा करून जर तो अकोटा उठून फेकून नाही दिला आणि दुसरा सुद्धा ठरला. आता असा निवार करून ठेवलाय. जर तर बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना, मंडल कमिशनच चॅलेंज करणार आहे. पुढंच केंद्राला रद्द करीत असेल मराठा म्हणून आमच्या बोटावर पाय दिला तर आम्ही दुसरा विचार करत नसतो. मराठा समाजानं पाठबळ आणि साथ कशी द्यायची हे पर्व पुन्हा एकदा समाजासमोर आणलंय. 4.5 महिने झाले आंदोलन सुरू आहे. मी अंतरवालीच्या शिवाच्या बाहेर गेलो नव्हतो. आत्ता गेलो तसा गेलो नव्हतो. सभा घेतल्या हा वाद वेगळा. परंतु अंतरवालीचा शिव सोडला आणि गावाच्या लक्षात आलं शेवटचं आंदोलन करायला बोर्ड निघालं. आरपारचे लढाई म्हणायला लागले आणि गाव पूर्ण रडायला लागले. त्यांचे ते मायबापाप्रमाणे दिलेले गोदापट्ट्यातल्या 123 गावानं ताकदीनं पाठीशी उभा राहिले. आंदोलनाचा सुरुवातीचा लढा उभा करायला. त्यांचं ते ओक्सा बोक्षी रडणं बघून मला येऊन का भरून आला. त्यांना माहित होते शेवटची लढाई म्हणजे काय होईल माहित नाही. आपला माणूस बोलला तर हटत नाही. चाललाय आपले शिव सोडून चाललाय. आणि ही वार्ता डोळ्याला पाणी आलेली गोदापट्ट्यातल्या 123 गावात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी पसरली. आम्हाला अंतरवालीपासून हवेवर महामार्गावर येईपर्यंत गोदापट्ट्यातला एकही माणूस शेतात आणि घरात नाही राहिला. 10 ते 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात शहागडच्या मार्गावरती उभा आहेत. मराठ्यांनी शक्ती कशी उभा करायची, पाठबळ द्यायचं कसं, ज्याला लेकरा मानले त्याचा पाठीवरून ताकदीने हात फिरवायचा कसा, हे पुन्हा एकदा दाखव. कारण माणसाला बळ दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही. गेवराई पासून अंतरवालीचं अंतर 19 किलोमीटर. तुम्ही कोणालाही विचारा 19 किलोमीटरवर उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. इतक्या ताकदीने मराठी एकत्र आले आणि हे अचानक घडलं. हे नियोजित अजिबात नव्हतं. अचानक लोकांच्या लक्षात आलं, अंतरवालीच्या डोळ्यात पाणी आलं. याचा अर्थ यांनी शिव ओलांडली आणि एकदाच आपण जाऊन आशीर्वाद देऊन त्याला भेटलं पाहिजे. काहींचे हात चिखलानं भरलेले होते तर काहीच्या हातात खोडे खुरपे तसेच होते. जसाला तसेच लोक रोडवर आले.
इतक्या ताकदीनं मराठा उभा राहिला. त्याच पद्धतीने मी आता नगर पर्यंत आलो. जी जी शिव ओलांडली त्या शिवाच्या लोकांच्या लक्षात आलं आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायला बाहेर पडलाय. आणि मीही समाजाला जाहीरपणानं सांगितलं, मी तुमच्यात असन नसन मला माहित नाही, तुम्हालाही सांगतो, पण हा विचार माझा मरू देऊ नका. माझ्या जातीची एक गोटी तुम्हाला फुटू देऊ नका. कारण ही जात एकत्र येण्यासाठी खूप जणांना देव पाण्यात बुडून ठेवले होते. ही जात एकत्र आली नाही पाहिजे. आणि ही जात जर एकत्र आली तर सगळ्यांना पूर्ण होऊ शकते आणि प्रगती सुद्धा या जातीत होऊ शकते. माझ्या मायबाप मराठा बांधवांना माझी विनंती आहे, मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी तुमच्यात असेल नसेल मला माहित नाही, पण मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी एकींचाही माग हटणार नाही. हा शब्द आहे माझा तुम्हाला. यदा कदाचित हे शरीर एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालं. एक दिवस 17 आणि एक दिवस 9 दिवस. मी या समाजासाठी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. मला माझं शरीरही सध्या साथ नाही देत त्या उपोषणामुळे, परंतु मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार सुद्धा नाही. तर रातपाठ सध्या मी एक करतो. तुम्हाला माझं एवढंच आव्हान आहे, आरक्षण मिळालेले मराठी आणि न मिळालेले मराठी, किमान आरक्षण नसलेले लेकरू तुमचं समजून सगळ्या मराठ्यांनी नगर जिल्ह्यातले एक हो. कारण अशी संधी आपल्याला पुन्हा नाही येणार. आपल्याला ताकदीनं लढायचं आणि आपले लेकर यातून वाचवायचे. आपण मागं नाही हटणार. मी रातपाठ यासाठी एक करतोय की या मराठ्यांच्या पोरांकडे कोणी वाईट नजरेनं नाही बघितलं पाहिजे आणि मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजे. मी पाठ 4:30-5 वाजेपर्यंत कार्यक्रम घेतो. आता गोदापट्ट्यातल्या 123 गावात गेलो नव्हतो, त्याला भेटी दिल्या. माझा शेवटचा कार्यक्रम तिथं 4:30 वाजता झाला पाठ. तो कार्यक्रम होता 6 वाजता सायंकाळी. 4:30 वाजेपर्यंत गावातला एकही माणूस हल्ला नाही, ना माता माऊली ना कोणीच. अख्खं गाव बसून होत. मी 4:30 ला तो कार्यक्रम संपला. 5 वाजता जेवण केलं पाठ आणि मी शिरच पडलो. कोण आलं कोण नाही त्यांना अंगाची रोगच ओढली. मला मध्ये फोटो काढून दिला. मला त्यांनी टाकलेली होती कारण रातभर फोटो काढतो सुरू होता. त्याची उतरली नाही आणि ते मला बेलं नाही. लय टोपू होत होती आणि एका मग कार्यक्रमच केला पायास. आता नीट झालं ते पूर्ण झालं. ते तसं तारात येत असतं टाकल्यावर मला लय फोटो काढून जाईल. त्याच्या पायात अशी निवारची पड होती. ते कणाकणात पडून आलं. तर डोळ्या त्याला धरलं बी तेव्हा मला एकच करायचं. तर मी असं ते चेपले दंका बसला मग अर्ध नकच उभारलं. त्याला लई कथा बोललं पण ते कळत नाही मला. दारू सोडा. तुमच्या पाया पडून सांगतो, आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या एकदा आणि व्यसनापासून मराठ्यांनी लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणी फक्त व्यसनापासून आपले लोक लांब जा. काहीच करायची गरज नाही आपल्याला. आरक्षण तर आपण आणलाय. ज्यांना ज्यांना सरळ करायचं त्यांना सरळ केलं आणि आणलं आपण आरक्षणात. आता आरक्षणापासून नाही रोखू शकत कोणीच. बाबा कवा टाळ्या वाजू नका मग सगळं गणित सोडून बघा. तुम्ही एक तर उशिरा आज ना घडवलं. मी काय कॅम्प्युटर नाही कशी टाकली सुरू आहे. मी काही म्हणलं तुम्ही दन ठेकी मग हुकूम सगळा मिळून गेलो. मग सगळे नीट केले तर तुम्हीच मला नीट करायला लागले. आता वाजायचं तरी नका वाजू. मला दुसऱ्या वाजले तरी तुमच्याकडेच देऊन जाईल. मायबापा होईल लढाई आपण आता जिंकत आणली. ही जिंकायची मी नाही मला आखणार. आता त्याच्यापेक्षा काय वेळ द्यायला पाहिजे.
देशातलं पहिलं आंदोलन असेल की जे आंदोलन 7 महिन्याचा वेळ दिला. सुरुवातीला नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, महसूलचे मुख्य सचिव, त्यावेळेस 3 महिने दिले. त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समिती नेमली, तिला 40 दिवस दिले. 1 महिना पाहिजे म्हणले, आपण 10 दिवस जास्त दिले. पुन्हा 2 महिने पाहिजे म्हणले, आपण 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. आणि आपण 23 डिसेंबरला घोषणा केली, 20 जानेवारीला आम्ही मुंबईला जातो. 23 डिसेंबर ते आता उद्या 23 डिसेंबर 23 जानेवारी पुन्हा येते, म्हणजे 1 महिना, एकूण 7 महिन्याचा वेळ झाला. जरी आपण ह्या महिन्यातला दिला नसला, आपल्या निवेदनासाठी जरी वेळ होता तरी ते सरकारला होताच. यापेक्षा महाराष्ट्रात कोणीच वेळ इतका दिला नसा, तरीही ते म्हणते आम्हाला आणखी वेळ पाहिजे. आता कशाला पाहिजे? एकदम सोपं आहे. आता बघा, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो, आणि तसं तर मी मीडियाशिवाय बोलतच नाही, ते तरी बरं आहे. नाही तर मला हे इतकं वेळात काढलं असतं आता की भयानक. कॅन्डिडेट मुंबईची गरजच नाही, आम्ही देत होतो आरक्षण, थोडे दिवस द्या. पण मीडियाच्या समोर, सगळ्या समाजाच्या समोर बोलल्यामुळे समाजाचा फायदा झाला आणि माझा पण झाला. 54 लाख नोंदी सापडल्या. आता फक्त प्रमाणपत्र द्यायचे. साधी आणि सरळ प्रक्रिया. त्याच्या परिवाराला देताना वंशावळ जोडायची गरज नाही. 54 लाख प्लस त्याच्या परिवारातले होणारे लोक, आणि या दोघांची काळजी आकडा होईल त्यानुसार त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना. याच्या अगोदर नोंदी आणि परिवाराला द्यायचा असेल तर 2 दिवसात सुद्धा देऊ शकतो. नंबर 1, आपण पर्याय सुद्धा दिले. तुम्ही गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतला ज्यांच्या नोंदी सापडल्या ती यादी लावा. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्ज घ्या, शिबिर घेऊन, आणि तिसऱ्या दिवशी सकाळी प्रमाणपत्र द्या. त्यांनी शिबिर घ्यायला सुरुवात केली, पण काय सांगा त्यांना मिळत लागा. बघा कार्यक्रम किती उलटा आहे. तुमच्याकडे ग्रामपंचायतला चिठ्ठी देत का? नाही, खरं सांगा बरं. नोंदी निघाली चिठ्ठीला नाही. अरे मग उद्या दाखवते त्यांना. मला म्हणलं सगळ्या महाराष्ट्रात चिठ्ठी द्या. काही काही चिठ्ठी देत ना. ती म्हणला होता काही काही गावात चिठ्ठीला 17 जण असा डबा आणला, ते नाही म्हणलं बरोबर, हा म्हणलं ते सांगा, हा म्हणला होता चिठ्ठीलाच म्हणला बरोबर. तो म्हणजे नाही 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 नाही, तू गप्पच बसलं तर हा बी म्हणा. मला तरी खरं सांगा, मला काम करायचं, मला काम करायचं, मी एक खोटं करत नाही, आणि तुमच्याच जोरावर करतोय, तुमच्याच बळावरती करतोय. फक्त प्रॉब्लेम एक होता इथून मागं, नाताचा एकच आहे, मी सरकारला मॅनेज होत नाही, फुटत सुद्धा नाही. सरकारचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, कारण मला काही लागत नाही. मला पैशाचा न जमत नाही पहिल्यापासून, पण पदाचा न जमत नाही. कवर माझ्याकडे कर्जच असत, त्यामुळे मन पैसे जमत नाही. जसे हिंदीचं मन जमत नाही तसं हिंदीचं मन जमत करतो मी, फोटो नाही बोलत तुम्हाला जमते. पण दमानीची हल्ली तर मी बेस्ट उत्तर देतो. पण होता का जर विचारता एका जर त्याचं नाव घेतलं मग सगळं गणितच बिघडून जात. आणि ते त्याचंच नाव घेतं आधी गोडीत मग दमानी विचारते ते एकदम, मग मी चांगलं उत्तर देतो. ते एका त्याचा प्रश्न आणते, मग मी कुंकळत जातो, आणि ते चांगलं का मग सगळे कार्यक्रम उलटा सुलटा होतो. तेव्हा मी सध्या कागदच घेऊन म्हणतो पिशी, कोणत्या संपादकाकडे जातो म्हणतो तुमच्या दम आटला वाचून टाका. ते काय वाची तो लोकांना वाटत जातो हे पोटे असले बेकार, हे कसले खालून काय नाही देत, कुठे का झाडाखाली बसून शिया आणलं कुणाला येईन असे कौशी 2 दिवस मला बाजार खातायत नाही. वाटत जातं हे पोटे सोडी दे मग हे काय कुठून सापून आणलं कुठून नाही, इतकी कौशी दिली मग 2 दिवस सुधारतच नाही काय करावं. आता मध्ये मी ते 20 जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचं डिक्लेअर केलं. गप बसावं का नाही मग 20 जानेवारी
गप्प बसायचेच नाही. असे नमुने ते पोट्टे मराठीचे कोणी त्या वाळ सोशल मीडियाला टाकलं कोणाला नाही. कोणतरी मसळीच घेऊन निघालं मुंबई. आता सरकारने मला तयार केलं त्यांच्या प्रतिनिधी फोन करून ते म्हणलं तू मसळी घेऊन येणार मला कोण टाकलं त्या फोट्याने नीट टाकायचं ना तर मसळीवर उलटे तोडे करून बसले त्याचा फोटो टाकले. एका तोड इकडे केला एका टांगडे इकडे गेला. ते म्हणजे किती मसळीवर किती लोक बसवत म्हणलं ते मला माहित नाही. तू त्यांना विचारतो कोण आहे त्यांना गप्पच बसत नाही काय करते. मी सहज म्हणलं 20 जानेवारीच्या आज सगळ्या कामावर करून घ्या. आपल्याला मुंबईकडे जायचं आणि वापस नाही यायचं. एक जणांनी सोशल मीडियाला व्हिडिओ टाकला गव्हाला इतकं पाणी दिलं त्यांनी त्याचा वावरच शेवळ सगळं तेव्हा माघारी तर वापसात नाही झाला पाहिजे. मग त्यांनी ते डिझेल बंद केलं. म्हणलं आता वाटण गाड्या डिझेल जर बंद केलं गाड्या चालायचं एका पोराला दुसरं ती शिव काय डोकं खरंच ना मला तुमचा पायच पडायला पाहिजे असं डोकं. एक जण ते आपल्या जो आहे बघा ट्रॅक्टर आपल्या समज येते त्यांनी ते सौर ऊर्जाच बसवले ट्रॅक्टर मला आपला ट्रॅक्टर मुंबईतच थांबणार आला. कोकणचे कोकण वायर जोडे त्याच त्यालाच मिळते ते सुरू बी केलं. डोकं लावायचं कामच नाही सर. मी सरकारला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरांचा मराठ्यात तुम्ही नाद नका करू. तुम्ही लवकर हातात आरक्षण येऊ द्या. तुम्ही जर नाही दिलं तर तुम्हाला आणखीन जोर देईल आणि ते दिवस त्यांनी अंदाज शेवटी त्यांच्याकडे आपलं काही काम देणं होतं जास्त. आपण आपलं सगळं साहित्य संघ चालले आहे तेवढी एकच काम आहे त्यांच्याकडे बाकी आपण त्यांना काही दडपण आनंद नाही करीत नाही. मला म्हणले तुम्ही डोंगरावर मुकाम करून टाक. एक जण प्रतिनिधी तुम्हाला ते म्हणा तुम्ही वारीला गेल्यावर नाही का गावात मुकाम असते ते म्हणले तुम्ही डोंगरात मुकाम करून टाकले. म्हणलं आम्ही गेल्यावर मला येऊन डोक करून टाकले. आणि वारीसारखं केलं गावात मुक्काम टाकल्यावर आणि पाठ कोणाचा भिकारी काढून गावात नेलं राहिले 6 महिने. आणि मग ते म्हणलं मुंबईत आलं असंच का काय म्हणलं तिथं टाका मिळेल तिथं. आणि पोट्टे असे गप बसायचं ना गप बसत नाही ते लिहून टाकीचे नंतर लय बघायचं पुढे इमान बघायचं पुढे हिरो हिरोईनीचे बंगले बघायचे पुढे चॉकलेटच्या कंपन्या बघायच्या काही लिहून टाकीचे. मंत्री कसा राहतो ते बघायचं. आता त्याला मंत्र्याचा बंगला बघायला गाडी बघायला गेलो आणि नेमकं त्या कचऱ्यात गाडी सापडलं तर गाडीचं काय व्हायचं. आता इमान बघायला जायचं आता पंख्यावर बसतो. मी सांगितलं होतं त्यांना तुम्ही शेवटी त्या टोकाला मराठ्यांना नका आमचा नाविलाज आमच्या लेकराचे मुद्दे पडले परत असताना आम्ही नाही बघू शकत. नाही बाबा तुम्हाला जास्तीचा वेळ नाही घेता जाता जाता सांगतो अशी संधी पुन्हा नाही येणार. आपल्या महाराष्ट्रातले लेकर आपल्याला मोठे करायचे. राजकारण बाजूला ठेवा. आपल्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत आपण 1 इंचही मागा नाही सारखायचं. आणि मी तुमच्या पाठबळावर आणि तुमच्या जीवावर मुंबईकडे निघालो. पाठीमागची बाजू सगळे सांभाळा कारण तिकडे जर काही ताण दिला इकडे आंदोलन तुम्हाला सांभाळायचं. मी बीडच्या सभेत सांगितलं होतं तर 3 ते 4 लाख नुसत्या माथामावर आल्या होत्या. त्यांना सांगितलं आम्ही मुंबईकडे चाललोय मुंबईची खिंड आम्ही लढतोय. पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. ती हिंमत करणार नाही त्रास देण्याचे पण जर दिलाच पाठीमागची खिंड तुम्हाला सांभाळायची. महिलांनी उठायचं काहीच नाही करायचं. मावशी होता मला आवाज येतो का सांगू का मग तुम्ही तर काही नुसतं असं असं करायला लागलं तिकडे लय मोठे आहेत ना. मी बीडच्या सगळं सांगितलं जर तिकडे पोरांना आपला त्रास दिला तर ती पोरं तुमचे नसतील असतील मला नाही माहित पण गेलेल्या पोरात तुमचं पोरग शेडा आणि त्याच्या पाठीशी ओळा. आणि जर त्या पोरांना त्रास दिला तुम्ही एकच काम करा कोणत्याही पक्षाचा आमदार आणि मंत्री असो
जिल्ह्यातल्या सगळ्या महिलांनी उठायचं आणि त्याच्या दारात जाऊन बसायचं, काहीच करायचं नाही. त्याला दोनच प्रश्न विचारायचे. आमच्या पोरं मुंबईत लोकशाही मार्गानं आरक्षणाची मागणी करायला गेले, तुझे आमदार मंत्री तिथले त्रास द्यायला लागले, तू त्यांना फोन करून सांग त्रास देऊ नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या, आणू नका. ते 2 मिनिटावर न उडायला काहीच म्हणत नाही. ते फोन करून सांगून गप्पा मला इकडे भाकरच होऊन द्यायला, कारण आपल्या लेकरासाठी ते करायला. मी एवढं म्हणून व्यासपीठात खाली आलो, तर माता मावल्या काय आल्या, तर म्हणलं दादा तुम्ही जा मुंबईला, नुसतं काही कोणी येऊन करून द्या, इकडे एका चपलेत होता बुडी द्या एखाद्या. म्हणजे महिला बी त्या करायला लागल्या, कारण प्रत्येक माता मावलीला कळालं आपल्या लेकराचं हित या आरक्षणात, आपले लेकर आरक्षणामुळे मोठे होणार आहे. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब, फायदा याचा सगळ्यांचाच होणार आहे. आणि मला पण लय उशिरा कळालं, यांचे खटके तुमजवळ मला लय उशिरा माहिती झालं. मला जर लवकर नाही झाला असताना मी आरक्षण तुम्हाला सांगितलं असतं, यांना सांगितलं नसतं. ते तुमच्याच ऐकण्यात येत, मला लय उशिरा कळालं, कारण हे लय घुमिलंय मला आधी. मी एका गल्लीतून आले की तिसऱ्याच गल्लीतून जायची नसता हिला आपण मागं जिंकली असते, कारण मराठा एक होणं गरजेचं होतं. मराठा एक व्हायला उशीर झाला, आता फक्त 1-2 फुट घेऊन आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आहे. आणि महाराष्ट्रातला एकही मराठा या आरक्षणापासून लाभ जात नाही. आपलं सरळ म्हणणं सांगतात 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आणि त्यांच्या परिवाराला पण द्यायचे. आणि सगळ्या सोयऱ्यांचा गणगोतातील सगळे सोयरे, म्हणजे आपलं बेट कोणीकडची पण कोणीकडे, त्याचा अध्यादेश काढायचा, वटहुकूम करायचा. त्यांनी थोडं उलट केलं, त्यांनी अध्यादेश काढायची तयारी सुरू केली. माझ्याकडे घेऊन आले, मला म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला लागला. आणि म्हणजे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढायला लागले. प्रमाणपत्र आता समजा प्रमाणपत्रच नाही, आणि सोयऱ्याला कोण समजा ज्याचे पत्र आहेत बाबा, तुझ्या सोयऱ्याला ज्या सोयऱ्याला घ्यायचं त्याच्या सोयऱ्याचं तर प्रमाणपत्र पाहिजे का नाही, तरच ते देईल ना. तुम्ही जर 54 लाख पत्र दिले तरच त्या पत्राच्या आधारावर ज्याची नोंद नाही मिळाली त्याचा फायदा होणार. नोंद मिळालेलीच तुम्ही राहणार. सगळ्या सोयऱ्याचा आधीच देऊन काय करतात, मोठं झालं उलट. एखादा नाही का शेती बागायती करायला निघतो, बागायती करायला चालला आणि वीर खांद्याच्या आधीच मोठ राहून ठेवली काय, मग मातीत टाकेतो का, ठेकाला टाकेतो का, वीर खांद्याच्या आधी ती वीर खांदा लागला, तिला पाणी लागतं बाजून आधीच मोठ राहून तसा खेळ झाला. हा म्हणजे असं असतं का, गेलं मग घरी घेऊन. म्हणजे त्यांनी काय डावं नाही टाकायचे तेवढे टाकले, पण आपण काय असं नमुना लागलो त्यांना.